नमस्कार. मी ॲडव्होकेट महेशराव जाधव. आजचं हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील माहितीबाबतचं मित्रांनो माझं हे 9वं सेशन आहे आणि या 9व्या सेशनमध्ये या कायद्याविषयी माहिती जाणून घेणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांचं मी या लाईव्ह सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या सेशनमध्ये मी आपल्याला कलम 18 पर्यंतची माहिती दिलेली होती आणि आज मी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 19 बाबत माहिती देणार आहे. आणि त्याच अनुसरून या सहकारी संस्थांच्या बाबतीत जी संस्थांची पुनर्रचना नावाचा जो प्रकार असतो, पुनर्रचना केली जाते, ती कुठल्या पद्धतीनं या कायद्यास अभिप्रेत आहे किंवा या कायद्यान्वये केली जाते याबाबतचं आपल्यासमोर मी साधारण थोडक्यात म्हणजे या कायद्याला काय अभिप्रेत आहेत कायदेशीर बाबी या आपल्याला दाखवून देणार आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे हा पहिल्यांदा आपण सेक्शन जो आहे तो आपण समजावून घेऊया. यामध्ये हा सेक्शन इतका क्लिअर आहे की रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटीज यामध्ये वेन अ प्रपोजल फॉर द कॉम्प्रोमाइज और अरेंजमेंट ए बिटवीन अ सोसायटी अँड इट्स क्रेडिटर्स और बी बिटवीन अ सोसायटी अँड इट्स मेंबर्स, म्हणजे दोन पार्ट्स आहेत त्यामध्ये. म्हणजे एखादी संस्था व तिचे धनको यांच्यामध्ये किंवा एखादी संस्था किंवा तिचे सदस्य यांच्यामधलं प्रपोजल म्हणजे रिकन्स्ट्रक्शनसाठी is approved at a special general meeting called for the purpose. The registrar may on the application of the society or any of member or of any creditor of the society or in the case of a society which is being wound up of the liquidator order reconstruction in the prescribed manner of the society. हा असा सिंपल सेक्शन आहे. या सेक्शन मध्ये साधारणपणे तडजोड किंवा व्यवस्था करण्याचा प्रस्ताव त्या प्रयोजनासाठी बोलवलेल्या विशेष सर्वसाधारण समितीमध्ये किंवा बैठकीमध्ये मान्य करण्यात आला असेल तेथे निबंधक साहेबांना संस्थेने किंवा संस्थेच्या कोणत्याही सदस्याने किंवा कोणत्याही धनकोने किंवा समर्पित करण्यात येत असेल अशा संस्थेच्या बाबतीत परिसमापक जे असतात, म्हणजे इट्स मराठी शब्द आहे, फार लोकांना याला लिक्विडेटर्स असं म्हणलं जातं परिसमापकांना. तर त्यांनी अर्ज केल्यानंतर विहित केलेल्या रीतीने संस्थेची पुनर्रचना करण्याचा आदेश रजिस्ट्रार साहेबांना करता येईल अशी ही सिंपल प्रोव्हिजन आहे. यामध्ये या प्रोव्हिजनच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे रिकन्स्ट्रक्शन जेव्हा ती संस्थेचे एखादे अस्तित्व लिक्विडेशन मध्ये गेल्यानंतर किंवा त्याची संस्थेच्या वरती लिक्विडेशनची कारवाई बऱ्याच कायद्यातील तरतुदीप्रमाणे वेगवेगळ्या कारणासाठी केली जाते. एकतर त्या संस्थेचं काम नियमाप्रमाणे चालू नसेल, तिचं अस्तित्व कुठं सापडत नसेल, तर अशा विविध गोष्टी आहेत. मी त्या याबद्दल पुढच्या सेक्शन्स मध्ये जसे येतील त्याबाबत आपल्याला मी सांगणारच आहे. पण ह्या सेक्शन ऍक्च्युली रजिस्ट्रेशनच्या संदर्भातील हा आपल्या समोर विषय असल्यामुळं हा सेक्शन मला वाटते म्हणजे जे लॉ मेकर्स आहेत त्यांनी ऍक्च्युली रजिस्ट्रेशन या संज्ञेशी अनुसरून ठेवला असल्यामुळं कदाचित त्याचं या ठिकाणी त्यांना या चॅप्टर फर्स्ट मध्ये त्याची इन्व्हॉल्वमेंट केली असावी. कारण हे संस्थांच्या पुनर्रचना या विषयाशी किंवा या बाबीशी जर विचार केला आपण तर पुनर्रचना करण्याची संदर्भात म्हणजे एखादी बंद पडलेली संस्था असते किंवा बंद पडण्याची जी प्रक्रिया कायद्यानं जी अभिप्रेत अवलंबलेली असते, म्हणजे त्या प्रक्रियेमधून ती संस्था परत तिचं पुनर्रचना करायचं असेल तर त्या अनुषंगाने ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्या सेक्शन 20 प्रमाणे त्या विचारात घ्याव्या लागतात. त्यासाठी त्या संस्थेच्या सभासदांची एक विशेष सर्वसाधारण बैठक किंवा मीटिंग होते. त्या मीटिंगमध्ये त्यांनी मान्य करण्यात म्हणजे हा पुनर्रचना करण्याविषयी संस्थेचा ठराव मान्य करावा लागतो किंवा निबंधकांच्याकडे किंवा त्या संस्थेच्या कोणत्याही सदस्यांनी किंवा कोण त्याचे जे क्रेडिटर असतात त्या पर्टिक्युलर संस्थेच्या किंवा त्यांनी हे केलं असेल तर त्या बाबतीत लिक्विडेटरांनी जर त्यांना वाटलं की बाबा ह्याचं आपण रिकन्स्ट्रक्ट करू शकतो ही संस्था, तर अशा प्रसंगी रिकन्स्ट्रक्शनसाठी हा सेक्शन
म्हणजे प्रोव्हाइड करतो आपल्याला ही प्रोसिजर, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि या प्रोसिजरप्रमाणे मित्रांनो, एखाद्या बंद पडत आलेल्या संस्थेचं किंवा लिक्विडेशनमध्ये किंवा वाइंडिंग अप प्रोसिजरमध्ये जी संस्था असते तिचं रिकन्स्ट्रक्शन केलं जाऊ शकतं. फार सिंपल गोष्ट आहे. आता बहुतांशी संस्था लिक्विडेशनमध्ये या ना त्या कारणामध्ये मधून गेलेल्या असतात आणि त्या संस्थांना जर पुन्हा काही चालवायचं असेल, त्याचा उद्देश त्या संस्था चालवून लोकहित उपयोगी जर विषय असेल किंवा पब्लिक ॲट लार्ज इंटरेस्ट जर प्रोटेक्ट करायचा असेल, लोकांना जास्त लाभ मिळवून द्यायचा असेल त्या संस्थेच्या मार्फत, तर अंडर लिक्विडेशन किंवा अंडर वाइंडिंग अप ह्या संस्थांमधील त्या संस्थांची पुनर्रचना सेक्शन 19 प्रमाणे करता येते. आणि त्यासाठी आवश्यक जी प्रोसिजर आहे, त्यासाठीचे आवश्यक जे कॉन्टम्प्लेटेड नॉर्म्स आहेत, कायद्याला अभिप्रेत असणारी त्यासाठीची जी तरतूद आहे ती कलम 19 मध्ये आहे. तर यानंतर आपण मित्रांनो सेक्शन 20 बघूया. त्यामध्ये 20 हा महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 20 हा आहे संस्थांची भागीदारी, म्हणजे पार्टनरशिप ऑफ द सोसायटीज. तर ह्या पार्टनरशिप ऑफ द सोसायटीज हाही सेक्शन रिलेटेड संस्थांच्या बाबतीत, म्हणजे आपल्याला कोणत्याही 2 किंवा अधिक संस्थांना निबंधकांच्या पूर्वमान्यतेने व अशा प्रत्येक संस्थेच्या सर्वसाधारण बैठकीत हजर असलेल्या व मत देणाऱ्या सदस्यापैकी 3/4 सदस्यांच्या बहुमताने संमत केलेल्या ठरावाद्वारे कोणताही विशिष्ट धंदा किंवा कोणतेही विशिष्ट धंदे चालवण्यासाठी भागीदारी करार करता येतो ह्या कलमाप्रमाणे. परंतु प्रत्येक सदस्यात ठरावाची व बैठकाच्या दिनांकाची पूर्ण 10 दिवसाची लेखी नोटीस मिळेल. म्हणजे यामध्ये असा पर्टिक्युलर 2 संस्थांना मिळून जर एखादी पार्टनरशिप करून एखादा बिझनेस पुढं किंवा एखादं त्यांचं कोलॅबरेशन म्हणू आपण किंवा पार्टनरशिप म्हणू, तर त्या अनुषंगानं या सेक्शन प्रमाणे भागीदारी करता येते संस्थांना. परंतु ज्या संस्थेचे भाग भांडवल, कर्ज किंवा हमी या स्वरूपात शासनाकडून कोणतेही वित्तीय सहाय्य घेतलेले नसेल, अशा संस्थांच्या बाबतीत अशी भागीदारी करण्यासाठी निबंधकाच्या पूर्ण मान्यतेची आवश्यकता असणार नाही. म्हणजे ह्या ठिकाणी कंडिशन प्रेसिडेंट असे जर काही संस्था अशा भागीदारीमध्ये येऊन जर काम करणार असतील, तर अशा प्रसंगी जर या संस्थांमधल्या, म्हणजे ह्या भागीदारी संस्थांमधल्या काही संस्थांनी किंवा एखाद्या संस्थेने किंवा त्या भागीदारीमध्ये येणाऱ्या कुठल्याही संस्थेनं शासनाची हमी किंवा शासनाच्या स्वरूपाकडून कोणतेही वित्तीय सहाय्य म्हणजे फायनान्शियल एड जर घेतलेला नसेल, तर अशा बाबतीत भागीदारी करण्यासाठी निबंधकांच्या पूर्वमान्यतेची आवश्यकता असणार नाही. पण ज्या ठिकाणी मित्रांनो संस्थांनी जर अशा भागीदारीमध्ये येणाऱ्या संस्थांनी शासनाचे एड्स असतील, त्यांना फंड्स असतील, तर अशा प्रसंगी त्यांना परमिशन निबंधक साहेबांची घ्यावी लागते असं हा सेक्शन म्हणतो. त्याचबरोबर भारतीय भागीदारी अधिनियम 1932 यामधील कोणतीही गोष्ट अशा भागीदारीस लागू होणार नाही. अत्यंत महत्वाची तरतूद आहे. म्हणजे जो पार्टनरशिप ऍक्ट आहे त्या 1932चा इंडियन पार्टनरशिप ऍक्ट, त्यामधील कुठलीही तरतुदी म्हणजे त्यातल्या प्रोव्हिजन्स या पद्धतीच्या सहकारी संस्थांच्या भागीदारीस ऍप्लिकेबल होत नाहीत असा हा सेक्शन म्हणतो. आणि त्याच्या पुढे सेक्शन असं म्हणतो की संस्थांच्याकडून सहभागी म्हणजे सहयोग जो आहे त्याच्याबाबतची तरतूद आहे ती आपण लक्षात घेऊया. कोणत्याही संस्थेत किंवा कोणत्याही संस्थांना औद्योगिक गुंतवणूक, वित्तीय सहाय्य अथवा पणन व व्यवस्थापन, तज्ञ सेवा या सुद्धा कोणत्याही विशिष्ट धंदा किंवा धंदे चालवण्यासाठी कोणत्याही शासकीय उपक्रमाशी किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कोणत्याही उपक्रमाशी राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने आणि राज्य शासन लादील अशा अटी आणि शर्ती यांना अधीन राहून विहित करील अशा रीतीने सहयोग करता येईल. म्हणजे इथं जो सपोर्टिंगचा पार्ट आहे, तर त्याबाबत पार्टनरशिपला जी सपोर्टिंग लागते किंवा कोणत्याही संस्थेत ह्यामध्ये औद्योगिक गुंतवणूक असेल, वित्तीय सहाय्य असेल किंवा पणन व्यवस्थापन किंवा तज्ञ सेवा या सुद्धा कोणत्याही विशेष धंदा किंवा धंदे चालवण्यासाठी कोणत्याही शासकीय उपक्रमाशी किंवा राज्य शासनाने मान्यता दिलेल्या कोणत्याही उपक्रमाशी राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने या पद्धतीचा सहयोग या संस्थांना करता येतो. त्यासाठी
राज्य शासन लादेल अशा अटी आणि शर्ती त्या या सहयोगासाठी बंधनकारक असतात कलम 20 मधील तरतुदीप्रमाणे. आणि पोट कलम 1 खाली कोणत्याही संस्थेकडून किंवा कोणत्याही संस्थाकडून केला जाणाऱ्या सहयोगाच्या परियोजनेस मान्यता देण्यापूर्वी राज्य शासन पुढील गोष्टींचा यथायोग्य विचार करेल. म्हणजे ह्या सहयोगी कारणासाठी जे स्टेट गव्हर्नमेंट कॉन्टम्प्लेटेड ज्या कंडिशन्स किंवा हे आपल्याला देईल त्याबाबत प्रोव्हिजन एक म्हणजे कोलॅबरेशनसाठी जो दिलेला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. त्यामध्ये ह्या स्कीम्स असतात मित्रांनो, त्यामध्ये साधारणपणे या स्कीम प्रमाणे हा सेक्शन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 20 पोट कलम इंग्लिश प्रमाणे कॅपिटल ए, त्यामध्ये कोलॅबरेशन बाय द सोसायटीज, एनी सोसायटी और द सोसायटीज मे विथ द prior approval of the state government and subject to such terms and conditions as the state government may impose and in such a manner as may prescribed enter into collaboration with any government undertaking or any undertaking approved by the state government for carrying on any specific business or businesses including industrial investment, financial aid or marketing and management याबाबतचा हा प्रोव्हिजन आहे. एक्सपर्टीज प्रमाणे मॅनेजमेंट एक्सपर्टीज मध्ये तज्ञ मगाशी तज्ञ सेवा एक्सपर्टीज मध्ये येते मित्रांनो. आणि त्याप्रमाणे ह्याच्यातून हा झाला पोट कलम 20A चा 1. आता 20A चा पोट कलम परत 2 आहे. बिफोर अप्रूव्हिंग एनी सच स्कीम और कोलॅबरेशन बाय एनी सोसायटी और सोसायटीज अंडर सबसेक्शन 1, the state government shall have due regard to following matters, namely the scheme is economically visible. म्हणजे परियोजना जी किंवा स्कीम या सहयोगाबाबत म्हणजे कोलॅबरेशन बाबत असेल ती आर्थिक दृष्ट्या स्वयंनिर्वाह आहे किंवा कसे, त्याचबरोबर संबंधित संस्थेच्या किंवा संस्थांच्या सहकारी स्वरूपाला कोणत्याही प्रकारे बाधा न येता परियोजनेची अंमलबजावणी करता येते किंवा कसे, आणि ती परियोजना संबंधित संस्थेच्या किंवा संस्थांच्या सदस्याच्या हितास पोषक आहे किंवा ती सार्वजनिक हिताची आहे काय आणि एकंदरीत सहकारी चळवळीला हितकारक आहे किंवा कसे. आणि त्याबरोबर परंतु ज्या संस्थेने भाग भांडवल कर्ज किंवा हमी या स्वरूपात शासनाकडून कोणतेही वित्तीय सहाय्य घेतले नसेल अशा संस्थेच्या बाबतीत राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेची आवश्यकता असणार नाही. आणि अशा संस्थेच्या बाबतीत पोट कलम 1 मध्ये 2 च्या खंड क आणि ग यामध्ये निर्धारित केलेल्या आवश्यकतांची परिपूर्तता केली असेल तर अशा संस्थेत तिच्या सर्व सदस्य मंडळाच्या पूर्ण मान्यतेने कोणत्याही उपक्रमाशी सहयोग करता येईल. म्हणजे या ठिकाणी संस्थेच्या बाबतीत भाग भांडवल कर्ज हमी या स्वरूपात शासनाकडून कोणतेही वित्तीय सहाय्य घेतलेले नसेल अशा संस्थेच्या बाबतीत आपल्या राज्य शासनाच्या पूर्व परवानगीची यांना आवश्यकता नाही असं म्हणतात. पण वरती जेव्हा या ठिकाणी कोलॅबरेशनचा विषय असतो त्यामध्ये जर शासकीय वित्तीय सहाय्य असेल तर अशा प्रकारे शासनाची पूर्व परवानगी कोलॅबरेशनसाठी इसेन्शियल आहे. आणि जर तशी कुठल्याही पद्धतीचे मित्रांनो या ठिकाणी शासकीय वित्तीय सहाय्य नसेल, कुठलंही गव्हर्नमेंट एडेड सोसायटी नसेल तर अशा प्रसंगी कुठल्याही पद्धतीच्या शासनाच्या पूर्व मान्यतेची गरज कोलॅबरेशनसाठी त्या संस्थांना लागू होत नाही या असा हा सेक्शन आहे. आणि त्याप्रमाणे सेक्शन मधील या तरतुदीप्रमाणे हे कोलॅबरेशन आपल्या लक्षात आलं असेल. एकदम सिम्पलेस्ट प्रोव्हिजन्स आहेत. आणि यामध्ये मला थोडंसं जास्त सांगायला आवडेल की कसं असतं की जेव्हा संस्थांची भागीदारी असू दे किंवा संस्थांची पुनर्रचना असू दे किंवा संस्थांचा सहयोग असू दे, म्हणजे या ठिकाणी संस्थांचे पुनर्रचनेच्या बाबतीत मगाशी आपल्याला सांगितले की बाबा ती एखादी लिक्विडेशन मध्ये गेलेली असते किंवा एखादी संस्था वाइंडिंग अप प्रोसिजर मध्ये असते, म्हणजे अस्तित्व संपवण्याची प्रक्रिया चालू असते काही कारणामुळे, तर अशा संस्था पुनर्जीवित करता येतात. त्यांची पुनर्रचना जर सदस्यांची मागणी असेल किंवा शासकीय अधिकाऱ्यांना लिक्विडेटरना ते वाटत असेल की हे पुन्हा ह्याचं रिकन्स्ट्रक्शन होऊ शकतं
तर अशा प्रसंगी एखाद्या संस्थेच्या मार्फत पुन्हा लोकहित उपयोगी कार्य राबवलं जाऊ शकतं सहकारी संस्थांच्या माध्यमातून. त्याचं अस्तित्व संपवण्याचं कारण नाही असं कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. संस्थांच्या भागीदारीचा विषय कलम 20 प्रमाणे मित्रांनो असा आहे की आता आपण जे ह्या कलमाप्रमाणे डिस्कशन मी आपल्यापुढे करायचा प्रयत्न केला, कायदा सांगितला आपल्याला, त्या पद्धतीने जर भागीदारीमध्ये 2-3 संस्था एखादा भागीदारीमध्ये येऊन एखादा बिझनेस करून त्यांच्या सभासदांचा किंवा पब्लिक ॲट लार्ज जर बेनिफिट्स त्या 2-3-4 संस्थांच्या भागीदारीने होत असेल तर अशा प्रसंगी म्हणजे ह्यामध्ये पुन्हा मी वेळोवेळी पहिल्या सेशनपासून मी आपल्याला मित्रांनो सांगतोय की आताच्या जागतिक या म्हणजे मार्केटिंगचा विषय असू दे किंवा ग्लोबल ट्रेडिंग असू दे किंवा FDI असू दे किंवा तुमचं डायरेक्ट रिटेल ट्रेडिंग असू दे, या विषयानं जर या वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्थांनी जर पार्टनरशिप्स केले की तुमचं प्रोडक्शन, आमचं मार्केटिंग, आमचा सेल, म्हणजे थोडासा जर वाईड स्कोपने आपण किंवा जास्त पद्धतीनं अपार्ट फ्रॉम रेग्युलर आपण जर विचार केला, व्हिजन आपलं जरा थोडंसं म्हणजे त्याला व्यापक स्वरूप दिलं तर काही 100% या सहकारी संस्थांच्या भागीदारीच्या माध्यमातून या पद्धतीनं आपला बिझनेस वाढू शकतो. लोकांना त्याचा अगदी दूरपर्यंत फायदा होऊ शकतो आणि आत्ताच्या सध्या चालू असलेल्या म्हणजे मार्केट क्रायसिस जे असतात की आपण म्हणतो की या ऑनलाईनमुळं बिझनेस नाही, ह्याच्यामुळं ते नाही, त्याच्यामुळं हे नाही, तर या गोष्टींना या पद्धतीनं या भागीदारी पद्धतीमधून संस्थांच्या निश्चितच चांगल्या पद्धतीचं आव्हान आपण निर्माण करू शकतो. याबाबत मी फक्त माझं या पद्धतीनं कायद्याचं एक प्रयोजन असतं किंवा कायदा काय सांगतो किंवा त्यामधून कसा आपण कायद्यातून अर्थ घ्यायचा हा जसा विषय असतो. पण या ठिकाणी मला सांगायला आवडेल की मी यामध्ये डिरेक्टली कुठल्या संस्थेमध्ये इन्व्हॉल्व नसल्यामुळं मला थोड्याशा मर्यादेतात काम करू शकत नाही. पण मला कायद्याचं नॉलेज असल्यामुळं म्हणा किंवा हे थोडंसं अगदी थोडं ज्ञान असल्यामुळं त्या ज्ञानाच्या आधारे माझी बुद्धिमत्ता मला गबसू देत नाही की या पद्धतीनं जर 3-4 संस्था एक आल्या तर निश्चितच त्या पद्धतीनं या कॉम्पिटिशनला त्या चांगल्या पद्धतीनं आव्हान उभं करू शकतील अशी माझी प्रामाणिक भावना आहे. म्हणून मी आपल्याला सांगतो, याबाबत काही माझा दृष्टिकोन चुकीचा असेल तर निश्चितच मी या ठिकाणी स्पष्टपणे माफी मागतो. तर यानंतर पुढं मित्रांनो भागीदारीच्या बाबतीत त्यानंतर होता तो सेक्शन 20 च्या बाबतीत पुढची तरतूद होती की कोलॅबरेशनच्या बाबतीत होता. कोलॅबरेशनचं झाल्यानंतर भागीदारीचं सांगितलं, त्यानंतर सहयोग जो होता तो त्यामध्ये मित्रांनो यामध्ये स्पष्टपणे पार्टनरशिप मध्ये ज्या पद्धतीनं फायदा होत होता तसं कोलॅबरेशन ऑफ द सोसायटीज मध्ये सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतं. त्यासाठी व्यवस्थितरित्या संस्थांचा उपक्रम जर कोलॅबरेशन मध्ये येऊन म्हणजे ह्या पद्धतीनं वरती ज्या पद्धतीनं भागीदारीची कॉन्सेप्ट आहे तशीच काहीशी कोलॅबरेशन मध्ये पण येऊ शकते. आणि ह्याची जी स्कीम दिली जाते कोलॅबरेशन म्हणजे हा पार्टनरशिप आणि कोलॅबरेशन मध्ये थोडा डिफरन्स आहे. पण कोलॅबरेशन मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला कसं होतं की पार्टनरशिप मध्ये तुम्हाला काही ठिकाणी पर्सेंटेज तुमचे प्रॉफिट लॉसचे ठरवता येतील. कोलॅबरेशन मध्ये ऍक्च्युअल इन्व्हेस्टमेंट तुमच्या ऍक्च्युअल मिळणारा त्यामध्ये असणारा तुमचा सहभाग त्या पद्धतीने तुमचे म्हणजे शेअर्स वगैरे ह्याच्या प्रमाणात तुमचा बेनिफिट बदलू शकतो कोलॅबरेशनला. तर कोलॅबरेशनच्या माध्यमातून सुद्धा 3-4 संस्था एकत्र आल्या आणि एखादा त्यांनी स्कीम दिली लोकांच्या हितासाठी, सभासदांच्या हितासाठी, तर त्याही पद्धतीतून लोकांचा खूप मोठा फायदा होऊ शकतो अशा या कायद्यातील तरतुदी आहेत. आणि या तरतुदीप्रमाणे निश्चितच या लोकांचा फायदा होऊ शकतो. तर यातील सुज्ञ लोकांनी याबाबत विचार केला तर 100% हा कायदा लोकहित उपयोगी 100% आहे असं मी खात्रीनं सांगू शकतो. आता बऱ्याचशा संस्था काही कारणानं लिक्विडेशन प्रोसेसमध्ये असतात, वाइंडिंग मध्ये असतात, तर हे काही थोडंसं राजकीय दृष्टी न पाहता आपण ह्याचा बेसिक जो उद्देश होता संस्था काढण्याचा त्याच्यावरती जर फोकस केला गेला, त्या माध्यमातून पुन्हा जर लोकांच्या हिताचे जर निर्णय घ्यायचे, बेसिक कॉन्सेप्ट होती ती लोकांच्या हितासाठी, सभासदांच्या हितासाठीच संस्थेचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असतं, संस्था स्थापन केलेली असते. आणि त्यामध्ये पुन्हा यामध्ये काही लोकांनी जर इंटरेस्टेड असतील त्यामध्ये पुन्हा त्याला बूस्टर दिला गेला या सेक्शनच्या आधारे, तर निश्चितच सभासदांच्या हिताचे
काही काम ही लोक करू शकतील असं मला 100% वाटतं. आणि यानंतरची प्रोव्हिजन आहे ती आहे मित्रांनो कलम 21 खाली अत्यंत महत्त्वाची प्रोव्हिजन आहे. आतापर्यंत आपण महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 1 ते 20 पर्यंतची माहिती आपण या वेळोवेळच्या लाईव्ह सेशन मधून मी आपल्या पुढे सादर केलेली आहे. आता सेक्शन 21 अत्यंत महत्त्वाचा आहे. तर हा सेक्शन मित्रांनो आहे तो कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी रद्द करण्याबाबतची तरतूद आहे. सहकारी संस्थांच्या नोंदणी रद्द करण्याबाबतची आहे. त्याबाबत मला ती पहिल्यांदा मी तरतूद आपल्याला सांगतो काय आहे. द रजिस्ट्रार शाल मेक अन ऑर्डर कॅन्सलेशन द रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटी इफ इट ट्रान्सफर्स द होल ऑफ इट assets and liabilities to another society or amalgamates with the another society or divides itself into 2 or more societies, or if its affairs are wound up or it is deregistered under the provisions of subsection 1 of section 21A, or winding up proceeding in respect of the society are closed or terminated under section 109. The society shall from the date of such order of cancellation be deemed to be dissolved and shall cease to be exist as a corporate body. हा संस्थेच्या मित्रांनो नोंदणी रद्द करण्याबाबतच्या तरतुदीबाबतचा सेक्शन आहे. या सेक्शन अन्वये यामध्ये आतापर्यंत म्हणजे मी आपल्या समोर डिस्कशन ज्या गोष्टी सांगितल्या आता म्हणजे अमेलगमेशन, डिव्हिजन, पार्टनरशिप किंवा ते तुमचं ह्याच्यापूर्वीचा सेक्शन 17-18 प्रमाणे त्याचं म्हणजे अमेलगमेशन असतं, डिव्हिजन असतं किंवा त्याचं बायफर्गेट झालेले असतात संस्था, 2च्या 1 झालेले असते, 1च्या 2 झालेले असतात किंवा एखाद्या संस्थेचं अस्तित्व संपत आलेलं असतं, लिक्विडेशन मध्ये गेलेले असते, वाइंडिंग अप मध्ये गेलेले असते. अशा प्रसंगी ह्या सेक्शन प्रमाणे नोंदणी रद्द करण्याचे प्रोव्हिजन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 21 अन्वये नमूद केलेलं आहे संस्थांची नोंदणी रद्द करण्याबाबत. तर जर एखादी संस्था आपली पूर्ण मत्ता किंवा दायित्वे दुसऱ्या संस्थेकडे हस्तांतरित करीत असेल किंवा दुसऱ्या संस्थेची तिचे एकत्रीकरण होत असेल किंवा तिची 2 किंवा अधिक संस्थात विभागणी होत असेल किंवा जर तिचा व्यवहार समर्पित करण्यात आला असेल किंवा कलम 21 पोट कलम 1 च्या तरतुदीनुसार तिची नोंदणी रद्द करण्यात आली असेल किंवा कलम 109 खाली अशा संस्थेचा व्यवहार समर्पित करण्याची कार्यवाही बंद किंवा समाप्त करण्यात आली असेल तर निबंधक साहेब त्या संस्थेची नोंदणी रद्द करणारा आदेश काढतात. आणि असा नोंदणी रद्द करण्याचा आदेश ज्या दिनांकास देण्यात आला असेल त्या दिनांकापासून संस्थेचे विसर्जन झाले आहे असे समजण्यात येते आणि ती निगम निकाय असण्याचे बंद होईल म्हणजे तिची एंटिटी कायद्यानुसार संपुष्टात येते ज्या दिवशी निबंधक साहेब तिचं रजिस्ट्रेशन नोंदणी रद्द करतात त्यापासून. तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा सेक्शन आहे. या सेक्शन प्रमाणे पुढे त्याच्यामध्ये तरतूद आहे संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठीची जी त्यामध्ये पुढे दिलेल्या तरतुदीप्रमाणे अर्जदारांनी केलेल्या अपवेदनावरून एखाद्या संस्थेची नोंदणी करण्यात आली याबाबत निबंधकांची खात्री झाली असेल तर किंवा संस्थेचे काम पूर्ण झालेले असेल किंवा संपलेले असेल अथवा ज्या प्रयोजनासाठी संस्थेची नोंदणी करण्यात आली आहे ती प्रयोजने साध्य होत नसतील किंवा जी प्राथमिक सहकारी कृषी पतसंस्था बँक व्यवसाय बँक व्यवसायी हे शब्द किंवा तिच्या नावातील बँक या शब्दाचे अन्य कोणतेही साधित शब्द त्याचा वापर करीत असेल तर तो संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला समितीला तिच्या सदस्यांना त्याची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर संस्थेची नोंदणी रद्द करू शकतात. त्याचबरोबर परंतु संस्थेची सदस्य संख्या फार मोठी असेल आणि निबंधकांच्या कार्यालयातील अभिलेखावरून अशा सर्व सदस्यांची अचूक पत्ते मिळणे शक्य नसेल व निबंधकांच्या मते एका सदस्यावर सुनावणीची नोटीस बजावणे व्यवहार्य नसेल त्या बाबतीत संस्थेची नोंदणी रद्द करण्याच्या कार्यवाहीची एक जाहीर नोटीस विहित रीतीने देण्यात येईल आणि अशी नोटीस हीच मुख्य प्रवर्तक व संस्थेच्या समिती सदस्य यांच्यासह सर्व सदस्यांना देण्यात आलेली नोटीस आहे असे मानण्यात येईल
आणि अशा कोणत्याही सदस्यावर स्वतंत्र नोटीस बजावण्यात आलेली नाही. केवळ एका कारणावरून संस्थेची नोंदणी रद्द करण्याबाबतच्या कोणत्याही कार्यवाहीस कोणत्याही न्यायालयात आक्षेप घेता येणार नाही. इतकी प्रचंड मोठी तरतूद या कायद्यामध्ये आहे. याबाबत अगदी क्लिअर प्रोसिजर दिलेला आहे डिरजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटीच्या मध्ये. म्हणजे ह्यामध्ये अगदी क्लिअर कट आहे. अगदी कायद्यामध्ये ह्यामध्ये म्हणजे बघा, ह्यामध्ये नोटिसेच्या बाबतीत किंवा ह्यामध्ये शब्द असतात बँक्स, बँकिंग, बँकर वगैरे, किंवा शब्द असतो बँक. याबाबत जेव्हा संस्थांच्या बाबतीत असतो की मोठ्या संस्था असतात, यांचे सभासदत्व कार्यक्षेत्र मोठं असतं, सर्व सभासदांना नोटिसा देणं अशा वेळेला निबंधक साहेबांना शक्य नसतं. त्यासाठी जेव्हा त्या संस्थेची नोंदणी रद्द करण्याच्या वेळेला सभासदांची मतं विचारात घेण्यासाठी त्यासाठी जाहीर नोटीस दिली जाते आणि ती नोटीस या कायद्यातील तरतुदीप्रमाणे मोठ्या संस्थांच्या बाबतीत ती सर्व सभासदांना अशा प्रसंगी लागू झालेली आहे असं समजण्यात येतं. आणि या कारणाबाबत किंवा प्रत्येकाला इंडिपेंडंट प्रत्येक मेंबरला नोटीस नाही, मला बाजू मांडण्याची संधी दिली नाही किंवा अपॉर्च्युनिटी मिळाली नाही हिअरिंगची वगैरे, या बाबींना कुठलाही या कायद्यानं अर्थ राहत नाही आणि त्याबाबत कुठलाही आक्षेप घेण्याचा अधिकार सुद्धा या कलमान्वये राहत नाही, अशी ही तरतूद आहे. त्याचबरोबर ह्याची पुढची तरतूद आहे मित्रांनो, सेक्शन 21A. त्यामध्ये सब सेक्शन 2. When societies deregister under the provisions of subsection 1, the registrar may, notwithstanding anything contained in this act or any other law for the time being in force, make a such incidental and consequential orders, including appointment of official assignee, as the circumstances may require. म्हणजे नोंदणी रद्द करण्यात आलेली असेल त्या बाबतीत निबंधक साहेबांना या अधिनियमात किंवा त्यावेळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यात काहीही अंतर्भूत असेल तर परिस्थितीनुसार आवश्यकतील असे शासकीय अभिहस्तांतिकीच्या नेमणुकीसह अनुषंगिक परिणाम रूप आदेश काढता येतील. म्हणजे ह्याच्यात शासकीय असाइनी नेमण्याचे अधिकार या प्रक्रियेमध्ये कायद्यानं निबंधक साहेबांना दिलेले आहेत. आणि याच्या पुढे कायदा असा म्हणतो मित्रांनो, वेन सोसायटीज सब्जेक्ट टू, म्हणजे आता ह्याच्या हा झाला सबसेक्शन 2 आता मी आपल्याला दिला 21A आणि 21A मधला 2 सबसेक्शन. आता सबसेक्शन 3 बघूया 21A मधला मित्रांनो. सब्जेक्ट टू द रूल्स मेड अंडर धिस ऍक्ट, द ऑफिशियल असाइनी shall release the assets and liquidate the liabilities within a period of 1 year from the date he takes over the charge of property, assets, books, records, and other documents, which period may at the discretion of the registrar be extended from time to time, so however that the total period does not exceed 3 years in aggregate. अशी ही प्रोव्हिजन आहे मित्रांनो. या ह्याच्यामध्ये या कलमाखाली म्हणजे केलेल्या नियमांना अधीन राहून शासकीय अभिहस्तांतिकी, त्यांची संपत्ती, मत्ता, पुस्तके, अभिलेख किंवा अन्य दस्तऐवज जितके काही असतील ताब्यात घेतल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत मत्तेचे रोखीत रूपांतर करील आणि दायित्वे समापित करील आणि हा कालावधी निबंधकांच्या स्वविवेकानुसार वेळोवेळी त्यांना वाढवता येतो. तथापि एकूण कालावधी सर्व मिळून 3 वर्षापेक्षा अधिक असणार नाही. याचं म्हणजे ह्या डिरजिस्ट्रेशनसाठी एंटायर संपूर्ण जेव्हा शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते तर त्यांनी या संपूर्ण गोष्टी संस्थेच्या डिरजिस्ट्रेशनच्या बाबत त्याची त्या संस्थेची मालमत्ता, पुस्तके असतील, अभिलेख असतील किंवा दस्तऐवज असतील, त्यांनी ज्या दिवसापासून या बाबतीचा हे वाइंडिंग अप करण्यासाठी किंवा या बाबतीत संस्थांची नोंदणी रद्द करण्यासाठी ज्या कायदेशीर प्रक्रिया अवलंबणार असतात ते, तर अशा वेळेला त्यांच्या ह्याच्याबाबत त्यांना
वेळोवेळी या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना जो वेळ दिलेला असतो तो एकंदरीत सर्व दिलेला वेळ मिळून 3 वर्षापेक्षा जास्त असणार नाही याची हा कायदा खबरदारी घेतो आणि 3 वर्षाच्या पेक्षा जास्त कालावधी या कुठल्याही कारणानं निबंधक साहेबांना देता येत नाही वाइंडिंग अपसाठी. ही अत्यंत महत्वाची प्रोव्हिजन आहे. आणि त्याचबरोबर पुढची प्रोव्हिजन आपण बघूया. शासकीय अभिहस्तांतिकेला विहित करण्यात येईल इतके परिश्रमिक आणि भत्ते देण्यात येतील आणि त्याला विहित परिश्रमिक किंवा भत्ते या व्यतिरिक्त अन्य कोणतेही परिश्रमिक किंवा भत्ते मिळण्याचा हक्क असणार नाही अशी ही तरतूद आहे. म्हणजे हे त्यांच्या ऑफिशियल ज्या ड्युटीज असतात त्या करण्यासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीचे म्हणजे भत्ते आहेत आणि त्याला विहित परिश्रमिक किंवा भत्त्याच्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही परिश्रमिक किंवा भत्ते मिळण्याचा हक्क या कायद्याने राहत नाही. आणि लास्टची तरतूद यामधले सेक्शन 5(21)A मधला सहनिबंधक सहकारी संस्था यांच्या दर्जाहून कमी असणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला पोटकलम 1 व 2 खाली निबंधकाला असणारे अधिकार वापरता येणार नाही. म्हणजे ही इतकी क्लिअर कट प्रोव्हिजन आहे. यामध्ये द पॉवर्स ऑफ द रजिस्ट्रार अंडर सबसेक्शन 1 and 2 शॅल नॉट बी एक्झरसाइज बाय एनी ऑफिसर बिलो द रँक ऑफ जॉईंट रजिस्ट्रार अँड कोऑपरेटिव्ह सोसायटीज. यामध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपण साधारणपणे लक्षात आला असेल. रजिस्ट्रेशन ऑफ द सोसायटीज करता या संपूर्ण सेक्शन्स या ठिकाणी आज रोजी या लाईव्ह 9च्या माध्यमातून मी आपल्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये मी संस्थांची पुनर्रचना जो सेक्शन 19 होता, त्याचबरोबर संस्थांची भागीदारी हा जो सेक्शन 20 होता आणि मित्रांनो सेक्शन 21 हा नोंदणी रद्द करण्याबाबतचा होता. या बाबतीत मी आज आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील या कलम 19, 20 आणि 21 बाबत माहिती देण्याचा मी आपल्याला प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तर निश्चितच मला खात्री आहे ही दिलेली माहिती या माध्यमातून आपल्याला आवडली असेल. काय होतं की फार जास्त संस्था काही वेळेला लिक्विडेशनच्या मॅटर्स थोड्याफार आता मध्यंतरी बऱ्याचशा संस्था लिक्विडेशनमध्ये गेल्यामुळे ते पर्टिक्युलर प्रोव्हिजन बाबतीत आपण काम केलं असेल. पण या बाबतीत फारसं कुठं दिसून येत नाही की म्हणजे पुनर्रचना बाबत किंवा भागीदारीबाबत किंवा तुमचं कोलॅबरेशन बाबत ह्या गोष्टी फार रेअर असतात. पण या तरतुदी या महाराष्ट्र सहकार कायद्यातील चांगल्या तरतुदी आहेत. या तरतुदीप्रमाणे रिकन्स्ट्रक्शन असू दे किंवा पार्टनरशिप असू दे किंवा कोलॅबरेशन असू दे, तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचा जर आपण सिरियसली थिंक ओव्हर जर आपण केलं तर निश्चितच सभासदांचा किंवा त्या संस्थेचे संबंधित ज्या काय ट्रान्झॅक्शन असतात किंवा ज्या उलाढाली होत असतात त्यात संबंधित घटकांना त्यांचा खूप फायदा होऊ शकतो असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि सेक्शन 21 प्रमाणे नोंदणी रद्द करण्याबाबतची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये कॉन्टम्प्लेटेड ज्या कायद्याला गोष्टी आहेत, कायद्याला विपरीत असणाऱ्या बाबी आहेत, त्याबाबत मी आपल्याला या कायदा काय सांगतो हे आपल्यासमोर सादर केली ही माहिती. निश्चितच या माहितीमुळे आपल्याला माहिती आपल्या ज्ञानामध्ये निश्चितच भर पडली असेल असे माझी शुद्ध भावना आहे. मित्रांनो, साधारण कालच्या आपल्या माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे जे नवीन निर्देश आले त्याप्रमाणे साधारण मला वाटते 8 तारखेपासून न्यायालयाचं आपलं कामकाज 2 शिफ्टमध्ये चालू करायचा विचार त्यांचा दिसतो. तर त्या ठिकाणी जर निश्चितच तातडीचं काम असेल तर आपण जायचं आहे. साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे त्यामध्ये फक्त न्यायालयीन कामकाजासाठी 2 शिफ्टमध्ये 50-50% काहीतरी न्यायालयीन कर्मचारी प्रिसाइडिंग ऑफिसरसह असणार आहेत 2 शिफ्टमध्ये. कामाचं स्वरूप ही अत्यंत मर्यादित पद्धतीनं ठेवल्याचं दिसतंय. तर अशा प्रसंगी त्या ठिकाणी गेल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा जे कोविड-19 साठी जे शासनाने घालून दिलेल्या नियम अटी आहेत त्यांचं आपण तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. कुठल्याही पद्धतीनं कोणालाही संसर्ग होऊ नये याची दक्षता घ्यायची आहे. सॅनिटायझर्स तिथं वापरून किंवा विशिष्ट अंतर ठेवूनच आपल्याला काम करावं लागणार आहे आणि सर्व बाबीची दक्षता आपण घेऊन आपल्या आरोग्याची तसंच इतरांच्या बाबत आपण सर्वजण काळजी घ्यायला ही अपेक्षा आहे. त्याचबरोबर
आज रोजी या सेशन 9च्या फेसबुक सेशन 9च्या माध्यमातून आपण मला याबाबत कलम 19, 20 आणि 21 याबाबत मी आपल्यासमोर माहिती सादर केली. ती आपण या सेशनला उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी आणि मातांनी ऐकून घेतल्याबाबत मी त्यांचा आभार मानतो आणि आपल्या शरीररूपी मंदिरातील परमेश्वराला या ठिकाणून नमन करून मी आज रोजी या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.